मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की आरोही, शशिकांत मुकादम, स्वरा आणि सगळेच जण आता इकडे अक्षय वगैरे बसून गप्पा मारत असतात. तर इकडे अक्षय हा स्वराला म्हणत असतो, तुझी काय ॲक्टिंग होती. त्यावर ती म्हणत असते, अरे काय, मला तर बाबा खूपच जास्त टेन्शन आलं होतं. भीती वाटत होती मला की बापरे काय होईल आणि काय नाही. जर मला कुणी ओळखलं असतं ना तर सगळी गडबड होऊन गेली असती. माहिती आहे का तुम्हाला, मला तर असं वाटत होतं की मी या क्षणी पकडली जाईन की त्या क्षणी, या क्षणी सगळ्यांसमोर माझं गुपित येईल की त्या क्षणी असं. पण नशीब, थँक गॉड, कोणाला नाही कळलं. त्याबरोबर मग लगेचच इकडे आरोही म्हणते, थँक्यू स्वराताई, तू माझ्या बाबाला एवढी हेल्प करतेस. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, अगं. त्याबरोबर लगेचच आता शशिकांत मुकादम हे आरोहीला म्हणतात, आरोही बाळा, ही स्वरा नाही आहे, ही माझा मित्र आहे ना लंडनचा, त्याची मुलगी निशा आहे. त्याबरोबर आता अक्षय हा लगेचच आरोहीला म्हणतो, हे बघ आरोही, हिचं नाव जरी निशा असलं तरीसुद्धा ही गोष्ट बाहेर कोणालाही सांगायची नाही आहे, समजलं. आपल्यासाठी ही स्वराच आहे, आपल्याला हिचं नाव स्वराच सगळ्यांना सांगायचं आहे, लक्षात ठेव. त्यावर आरोही होकार देते. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, स्वरा बेटा, खरंच तू माझ्या एका शब्दावर एवढी तिकडून इकडे आली आहेस. त्यावर स्वरा म्हणते, अंकल इट्स ओके, तुम्ही बाबांना एवढी हेल्प केली होती गरजेच्या वेळी, मग मी तर यायला हवंच होतं ना. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात की आता बघ, आता तू इथे आली आहेस ना, आता अक्षय आणि रमा पुन्हा एकदा एकत्र येतीलच असं मलाही वाटतं. त्यावर तो म्हणत असतं की येतील ना. त्यावर मग स्वरा म्हणते, ऑफकोर्स काका, नक्की येतील. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मला तुम्ही सांगितलं ना अक्षयबद्दल एवढं सगळं, तेव्हाच मी ठरवलं की यांच्या लव्ह स्टोरीत आपण सुद्धा मदत करायची. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणत असतात की बघ, तूसुद्धा ठरवलं आहेस ना, म्हणजे नक्की आपल्याला यश हे मिळणारच. त्यानंतर मग स्वरा म्हणत असते की आता फक्त तुम्ही स्वराचा ऑरा बघाच, स्वरा काय काय करू शकते ना ते बघा, तुम्ही बघाल मग कळेल तुम्हाला की मी कसं अक्षयला आणि रमाला एकत्र आणते ते. तुम्ही काळजी सोडून द्या बाकीची. त्यानंतर मग इकडे शशिकांत मुकादम हे म्हणत असतात की आपल्याला सर्व गोष्टींना व्यवस्थित करायचे आहेत काळजीपूर्वक. ते लोक आतमध्ये गप्पा मारत असतात. तर इकडे आता आत्या आणि तारा ह्या दोघींना हे सगळं चोरून चोरून ऐकण्यामध्ये खूपच इंटरेस्ट असतो, कारण इरावती आत्याला काहीही झालं तरी हे जाणून घ्यायचं आहे की नेमकी ही स्वरा आहे तरी कोण आणि ही इकडे आली आहे का. आता या दोघीजणी कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतात, पण आतमध्ये हळूहळू बोलत असल्यामुळे या दोघींना बाहेर काहीही ऐकू येत नसतं. आणि त्याचवेळी ताराला शिंक येते, तारा शिंकते आणि त्याबरोबर सगळ्याचा बट्ट्याबोळ होतो, कारण तो आवाज आतमध्ये जातो. मग पटकन तारा आणि इरावती ह्या दोघीजणी बाजूला जाऊन लपतात. तर आता इरावती आणि तारा ह्यांना टेन्शन आलेलं असतं की अरे काय होईल आता, कारण आवाज तर शिंकण्याचा आलेला आहे. तर शशिकांत मुकादम हे अलगद दरवाजाच्या आड उभे राहतात आणि मग ते बघतात आणि सांगतात की बाहेर त्या दोघी ऐकतायत. मग त्याबरोबर लगेचच आता स्वराला पुन्हा ते ॲक्टिंग करायला लावतात. तशी निशा लगेचच म्हणू लागते, काका मला ना तुमचं हे घर आणि स्पेशली ही खोली खूपच जास्त आवडली आहे. मग आजचा दिवस मी इथेच राहिले तर चालेल का, राहू ना मी इथेच. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, अगं विचारतेस काय, घर तुझंच आहे, तुला हवं तेव्हा हवं तिथे तू राहू शकतेस की. त्यावर स्वरा म्हणते, थँक्यू काका, नाही म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मग मला इथे राहायला काहीच हरकत नाही, मग मी राहते आता इथे. त्याबरोबर अक्षय हा सुद्धा म्हणत असतो की हो चालेल ना, काय हरकत आहे, तुला उलट राहायची इच्छा आहे स्वतःहून तर तू राहू शकतेस. तर इकडे आता शशिकांत मुकादम जोरात दरवाजा उडतात. त्याबरोबर दारावर टेकून उभी असलेली तारा आणि इरावती ह्या दोघीही जणी आतमध्ये येतात. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात की काय गं, तुम्ही दोघीजणी इकडे काय करताय, चोरून ऐकत होतात का आमचं बोलणं. त्याबरोबर लगेचच स्वरासुद्धा म्हणू लागते की हो ना, काय चाललं होतं तुमचं दोघींचं, ऐकत होतात का तुम्ही आमचं बोलणं. त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते की
म्हणजे ते ते त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, हिला तर स्वरा तुझ्यावर संशय आहे की तू स्वरा नावाची मुलगीच नाही आहेस म्हणून. त्यावर लगेचच इरावती म्हणते, हो नाहीच आहे मला विश्वास तुझ्यावर. मला असं वाटतंय की तू बाहेरनं अशीच कुठली तरी मुलगी उचलून आणलेली आहेस. समजलं ना तुला? तू स्वरा आहेस ना? मग प्रूफ काय यासाठी? काहीतरी दाखव. तुझं आधार कार्ड दाखव, तुझं रेशन कार्ड दाखव, तुझं पॅन कार्ड दाखव, काहीतरी दाखव. त्यावर लगेचच आता इकडे तारा म्हणते, अगं आजी एवढं विचारायचं काय? हे बघ ना, समोरच हिचं सामान आहे, यामध्ये आपण चेक करू शकतो ना. यामध्ये आपल्याला सापडेल की नक्की ही कोण आहे ते. आपण बघूच शकतो. त्याबरोबर ती लगेचच आता स्वराची बॅग घेते आणि आता ती त्या बॅगमधनं तिच्या वस्तू काढायला सुरुवात करते आणि ती तपासत असते की नक्की स्वरा आहे तरी कोण. त्यावेळी मग अक्षयला राग येतो आणि अक्षय म्हणतो, बास, ही कुठली पद्धत आहे तारा? काय बघतेस तू? तुला तरी कळतंय का? हे असं कोणाचं सामान कसं काय चेक करू शकतेस तू? आणि महत्त्वाचं म्हणजे ती सांगते ना, ती स्वरा आहे, तर एवढं पुरेसं आहे. तुम्हाला ना तिचं सामान वगैरे चेक करण्याची काहीही गरज नाही आहे. कळलं ना? आणि आता झालं ना, तेवढं पुरे झालं. पुन्हा हे असलं काहीतरी वागायचं नाही आहे. तुम्हाला विश्वास नाही आहे ना, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यावर मग इरावती म्हणते, ठीक आहे बाबा, आता तू ठरवलंच आहेस की आम्हाला काही बोलूच द्यायचं नाही, तर मग आम्ही तरी काय करणार? तू म्हणशील तसं. मला आता यापुढे काही बोलायचंच नाही आहे, मी जातेच. आणि मग असं म्हणत इरावती आत्या ही तिकडनं निघून जाते. आता इरावती आत्याच्या मागोमाग लगेचच तारा ही सुद्धा तिकडनं निघून जाते. इरावती आणि तारा निघून गेल्यावर इकडे सगळेजण जरा निटकेचा श्वास टाकतात. सगळ्यांना वाटतं, चला थँक गॉड, बरं झालं या दोघीजणी गेल्या. त्यानंतर मग आता स्वरा म्हणजेच निशा म्हणत असते, बापरे, हे सगळं खरोखर खूप डेंजरस आहे. त्याबरोबर अक्षय म्हणतो की स्वरा, खरंच सॉरी, नाही म्हणजे तुला हे सगळं सहन करावं लागतं आहे, या सगळ्यासाठी खरंच मनापासनं मी सॉरी म्हणतो. त्यावर पुढे तो म्हणत असतो, पण तुला सांभाळून राहावं लागेल ना यांच्यापासून, नाही म्हणजे. त्याबरोबर लगेचच ती इट्स ओके म्हणते. तर शशिकांत मुकादमसुद्धा म्हणतात, खरंच स्वरा, तुला जरा काळजी घ्यावी लागेल. त्यावर ती म्हणते की तुम्ही काळजी नका करू, मी व्यवस्थित मॅनेज करेन सगळं. त्यानंतर मग इकडे आता अक्षय हा म्हणत असतो की रमाला परत आणण्यासाठी काहीही करावं लागलं ना तरीही मी करायला तयार आहे. त्याबरोबर आता स्वरा ही अक्षयला म्हणते की तू तयार आहेस ना, मग बाकीची काळजी तू करू नकोस, बाकीचं सगळं तू माझ्यावर सोडून दे. पुढे आता काय कसं करायचं ते मी बघते. कळलं ना तुला? तू आता निवांत राहा, रमा परत येणार आहे या विचारातच. कळलं? त्यानंतर मग इकडे आता शशिकांत मुकादम आणि अक्षय हे दोघंही ठरवतात की इरावतीला काहीही समजू द्यायचं नाही. त्यानंतर आता आपण पुढे पाहतो की स्वरा ही सुद्धा म्हणत असते की अक्षय, नक्की रमा परत येणार, तू काहीच काळजी करू नको, सगळं तुला हवं आहे तसं घडणार तुझ्या मनाप्रमाणे. मग तर झालं. त्यावर हे ऐकून अक्षयला बरं वाटतं. त्यानंतर पुढे आपण पाहतो की आता शशिकांत मुकादम हे त्यांच्या रूममध्ये एकटेच बसलेले असतात आणि ते आता फोटो बघत असतात. आज जे त्यांनी फोटो क्लिक केलेले आहेत ते सगळे फोटो. आता ते सगळे फोटो बघत असताना शशिकांत मुकादम यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो. अक्षय तिकडे येतो आणि अक्षय आता तिकडे येऊन शशिकांत मुकादमांना असे एकटेच फोटो बघत बसलेले असताना पाहतो. अक्षय हा येतो आणि त्यांचे पाय चेपत असतो. त्यावेळी शशिकांत मुकादम हे अक्षयला, अरे नको, माझे पाय कशाला चेपतोयस, असं म्हणत असतात. त्यावेळी अक्षय हा शशिकांत मुकादमांना सांगतो, बाबा थांबा, चेपू द्या मला तुमचे पाय, तसंही हे राहून गेलं होतं करायचं, आज करू द्या. मला हे सगळं करण्याची कधी संधी मिळालीच नाही, कधी वेळच आली नाही. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शशिकांत मुकादम हे अक्षयला म्हणतात, अक्षय, संधी मिळाली नाही असं म्हणू नकोस, तर किंबहुना मी तुम्हाला कधी ती संधी दिलीच नाही. मीच कायम म्हणजे तुला, तुझ्या आईला खूप वाईट वागवलं आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर मी खूप चुकीचा वागलो आहे. मी खूप नालायक होतो आणि या गोष्टीचा मला पश्चाताप होतो आहे बरं. म्हणजे मी कधीही सीमाबरोबर प्रेमाने वागलो नाही, चांगला राहिलो नाही. मी सीमाबरोबर चांगला राहिलो नाही ना, म्हणून आज सीमाची ही इतकी वाईट अवस्था आहे. मला माहिती आहे ना, या सगळ्याला सुद्धा मीच जबाबदार आहे. मी जर
वेळेवर सीमाची काळजी घेतली असती, तिच्याशी चांगला राहिलो असतो, तर आज माझी सीमा एवढी आजारी झालीच नसती. पण मी मात्र तसं नाही वागलो. मी तिला कायमच वाईट वागवलं. अक्षय, तुला माहिती आहे, मी जेव्हा जेव्हा तुला रमाबरोबर बघायचो ना, तेव्हा तेव्हा मला वाटायचं की अरे काय हा आपला मुलगा काय करतोय, म्हणजे मला कळायचंच नाही की काय एवढं हे. पण नंतरनं मला शेवटी कळालं की खरोखर तू जे केलंस ना, ते खरं प्रेम आहे. खरंच अक्षय, म्हणजे 7 वर्ष झाली तुम्हाला दोघांना एकत्र नसून, पण तरीसुद्धा तुम्ही दोघांनीही चुकीचा विचार अजून एकदाही केलेला नाही आहे. अजूनही तुम्ही दोघंजणं एकमेकांवरच प्रेम करताय आणि ही गोष्ट बघून मला खरंच खूप म्हणजे खूप बरं वाटतंय रे. म्हणजे असं सुद्धा असतं हे मला तुझ्याकडनं कळालं. मी खरंच माफी मागतोय तुझी अक्षय, की मी खूप चुकीचा वागलो आहे आणि या गोष्टीचं मला गिल्टसुद्धा आहे हां. त्याबरोबर अक्षय म्हणतो, बाबा हो काय बोलताय तुम्ही हे सगळं, असं तुम्ही बोलू नका बरं हां, आणि हात वगैरे जोडू नका. हे बघा, तुम्हाला तुमची चूक कळाली आणि पुन्हा तुम्ही तुमची चूक सुधारण्यासाठी इथवर आलाय, हे कमी आहे का? सांगा बरं मला. नाही का नाही? मग झालं की आता जे झालं गेलं ते सोडून द्यायला नको का आपण आता सगळ्यांनी? आणि लक्षात ठेवा बाबा, तुमची गरज मला होती, तेव्हाही होती आणि आजही आहे. समजलं ना? तुम्हाला तुमची चूक कळाली आहे, हे बरं झालं की आता उलट. आता आपण कायम असेच एकत्र राहू शकतो ना. आणि रमाला परत आणण्यासाठी तुम्ही स्वतःसुद्धा किती सगळे प्रयत्न करताय ना. मग तुम्हाला काय वाटतंय, हे सगळे तुमचे एफर्ट्स, हे सगळे तुमचे प्रयत्न मला दिसत नाही आहेत का बाबा? मला दिसतंय ना. तुम्ही माझ्यासाठी करत असलेले कष्ट, माझ्यासाठी घेत असलेली मेहनत, रमाला परत आणण्यासाठी माझी देत असलेली साथ, सगळं कळतंय की मला. बाबा, तुमची गरज मला आज आहे, तेव्हाही होती आणि यापुढे कायमच असणारच. तुम्ही बाबा आहात ना. त्याबरोबर हे ऐकून शशिकांत मुकादमांना खूपच जास्त बरं वाटतं. त्यांना आनंद होतो की चला, याचा अर्थ आजही आपल्या मुलाच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी प्रेम आहे, काहीतरी भावना आहेत. त्यावेळी मग शशिकांत मुकादम हे अक्षयला घट्ट मिठी मारतात. अक्षयसुद्धा शशिकांत मुकादमांना अगदी सहज आणि पटकन जवळ करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी रमा ही सगळ्यांवर चिडचिड करत असते. ती म्हणत असते की अहो मॅडम, किती चुका आहेत तुम्ही बनवलेल्या प्रश्नपत्रिकेत. नाही म्हणजे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तसं सांगून टाका ना स्पष्टपणे. सोडून द्या आणि नका करू तुम्ही पुढे काही. नाही, कारण काय आहे ना, तुमच्याकडे बघून आपली पुढची पिढी शिकते, आपली मुलं शिकत आहेत. पण जर तुम्हीच या सतत अशा वारंवार चुका करत असाल तर मला सांगा ना, मुलांनी तुमच्याकडे बघून काय शिकायचं? काय आदर्श काय घ्यायचे तुमचे? मॅडम, अशा गप्प बसू नका, काहीतरी उत्तर द्या, काहीतरी बोला. त्याबरोबर मॅडम म्हणतात, मॅम सॉरी, म्हणजे त्यावर रमा म्हणते, लवकर ते प्रूफ रिडिंग करा पेपरचं आणि पाठवा मला. आणि मग ती फोन कट करते. त्यानंतर मग आता ती चहा प्यायला बसते, पण तिला चहासुद्धा आवडत नाही. मग ती मोठमोठ्याने शांताला हाका मारते आणि शांताला तिकडे बोलवून घेत ती म्हणत असते, शांताताई, काय आहे हा चहा असा असतो का? ह्याला चहा म्हणायचं? ह्या घरात आता मला हवाय तसा चहासुद्धा मिळणार नाही आहे का? मला जास्ती साखरेचा चहा नाही आवडत, कमी साखरेचा लागतो, जा लवकर घेऊन या. त्याबरोबर मग आता इकडे शांतताई कमी साखरेचा चहा आणायला जातात. त्याबरोबर आता मुद्दामून लगेचच रमाला तिची सासू म्हणते, काय पोट्टे, काय चाललंय तुझं? काहून एवढी चिडचिड करू राहिली? बाकी काही असो, पण अक्षयची होणारी बायको खूप सुंदर आहे ना बाप्पा ती पोट्टी. नाही म्हणजे एकदम सगळीकडे तिची चर्चा आहे. काय बरोबर ना? आता हे ऐकून तर रमाला आणखीनच जास्त राग येतो आणि रमा आता चक्क डोक्याला हातच लावून बसते. त्याबरोबर आता अण्णा तिकडे येतात आणि अण्णा विचारतात, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोण स्वरा? त्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणते, काय अहो बाप्पा, तुम्हाला माहीत नाही आहे का स्वरा कोण आहे ते? अहो काय अण्णा? त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात, नाही म्हणजे मला खरंच माहीत नाही आहे, कोण आहे ही स्वरा? त्याबरोबर लगेचच आता इकडे ती सांगू लागते, अहो अण्णा, स्वरा म्हणजे अक्षयची होणारी बायको. स्वरा म्हणजे तुम्हाला माहीतच नाही आहे ना? मी सांगते ना तुम्हाला स्वराबद्दलचं सगळं.
अहो स्वरा आणि अक्षय आहेत ना आता लग्न करणार आहेत. नाही म्हणजे आपल्या मागची बॅग टळली म्हणायची. त्याबरोबर लगेचच आता रमाला ब्याद ऐकून राग येतो आणि रमा म्हणते, आई अहो कशी भाषा वापरताय तुम्ही, काय बोलताय बॅग टळली वगैरे. अहो भाषा जरा व्यवस्थित आणि सुटसुटीत वापरा ना प्लीज, मी हात जोडते तुमच्यासमोर. का प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी वाईटच बोलत असता, चांगलं बोलायला तुम्हाला जमत नाही का. त्याबरोबर लगेचच ते संध्या म्हणू लागते, अगं पण तुले काहून मिरच्या झोमून राहिल्या, तुझा काय संबंध आहे आता त्या अक्षयशी. हां आता तू माझ्या पोट्ट्याबरोबर लग्न करणारीस ना, मग माझ्या पोट्ट्याचा विचार कर ना. हां सतत आपली त्या अक्षयच्या मागे 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 करत असते. हां हिला वाटलं होतं की तो हिच्या मागेच करत राहील, हिच्यामध्येच गुंतून राहील, पण नाही, तसं शेवटी घडलं नाही ना. तो पोट्ट्या तो तुला सोडून गेला की नाही त्या दुसऱ्या पोट्टीच्या मागे. त्याबरोबर रमा म्हणत असते, त्याने मला काय फरक पडतो, सांगा ना, मला काय करायचं आहे त्या सगळ्याशी. मला फक्त महत्त्व आहे ते आरोहीशी. समजलं ना तुम्हाला. तुम्ही त्या विषयावर सतत का बोलता. बघा इथे तर अण्णांना इतर कोणाला स्वरा कोण आहे काय आहे तिच्याबद्दल काहीही माहीतच नव्हतं, पण तुम्हाला तर सगळंच माहीत असतं. तुम्हाला एवढ्या माहित्या मिळतात कुठून हो, कुठून लागतात एवढ्या खबरी तुम्हाला. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते, मला कशाला खबरी असायला हव्या, मला सगळं माहिती असतं, अख्ख्या जगाला सगळं माहिती आहे, मग मलाच काय एकटीला असं जाब विचारून राहिली. एवढं बोलून मग लगेचच ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर अण्णासाहेब रमाला म्हणतात, हे बघ रमा, ते बाकीचं सगळं आता काहीही असू दे, स्वरा कोणीही असू दे किंवा तिचं अक्षयबरोबर काहीही रिलेशन असू दे, त्या सगळ्याबद्दल मला वाटतं की आता तू विचार करायला नको. आता तुझं आणि साईचं लग्न होणार आहे की नाही, मग तू त्या गोष्टींवरती लक्ष दे, तू त्या गोष्टींवरती फोकस कर. समजलं ना तुला. त्याबरोबर साईसुद्धा रमाला तेच सांगतो, हे बघा रमा, उगाचच्या उगाच तुम्ही ना नको त्या गोष्टींचा विचार करू नका. नाही म्हणजे काय आहे, उगाच तुम्हाला या सर्व गोष्टींमुळे त्रास व्हावा असं मलासुद्धा नाही वाटत हो. कशाला ना तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करत बसताय. या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला फक्त त्रास होईल. मला मान्य आहे स्वरा कोण आहे, ती कुठून आली आहे, हे सगळं जाणून घेण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे, पण म्हणून तुम्ही ते अक्षयला विचारायला ना अजिबातच जाऊ नका. कारण तुम्ही जर त्याला विचारायला गेला ना तर तो पहिली गोष्ट तर तुम्हाला खरं काही सांगणार नाही आहे, तो स्पष्ट बोलणारच नाही आहे. आणि तुम्हाला एवढं जाणून घ्यायचं आहे म्हटल्यावर त्याला ना अजूनच बरं वाटेल आणि आणखीन तो जास्त वाईट वागेल. कळतं आहे का तुम्हाला. म्हणजे बघा शेवटी तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही कराच, पण माझं जे म्हणणं होतं, माझं जे मत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. बस आता पुढे काय करायचं, कसं करायचं हे बाकी तुमचं तुम्ही ठरवा. त्यात तर मी आता काही बोलणारच नाही आहे. रमा ही मात्र आता विचार करत एकटीच बसते आणि आता ती मनातल्या मनात बडबडत असते की हो, ही स्वरा कोण आहे ना, हे तर मला जाणून घ्यायचं आहेच. मलाही बघायचं आहे की नक्की ही कोण आहे आणि कुठून आली आहे आणि अक्षयच्या आयुष्यात एवढं हिचं काय आहे, ही काय करते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला तारा आणि इरावती ह्या दोघीजणी स्वराबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या जाणून घेत असतात की ही नेमकी स्वरा आहे तरी कोण आणि आली आहे तरी कुठून, हिचं काय नेमकं हे यांना शोधूनच काढायचं. पण आता यांना स्वराबद्दल काहीच माहिती मिळत नसते. स्वराच्या ID वरती फक्त तिने फोटो वगैरे पोस्ट केलेले असतात. इरावती म्हणत असते की बापरे, हे एवढे फोटो हिचे आहेत, बदाम वगैरे दाखवलेले, ही वाटते तर जेंजे असल्यासारखी, पण नेमकी ही आहे कोण ना ते मला काही कळतच नाही आहे. इतक्यात आता त्या ठिकाणी स्वरा स्वतःच येते आणि म्हणू लागते, आत्या तो फोटो बघा ना, त्यामध्ये मी बदाम करून दाखवला हातांचं, तो फोटो. त्याबरोबर इरावती म्हणते, अगं पण त्यामध्ये काही दिसत नाही आहे ना. इतक्यात स्वरा त्यांच्याकडे हसून बघू लागते. त्यानंतर आता इकडे चुकून स्वरा एका गोष्टीला घाबरलेली असते आणि ती आता मागे फिरत असते. इतक्यात मागून अक्षय येतो आणि चुकून स्वरा आणि अक्षय एकमेकांच्या मिठीत येतात. आता इतक्यात त्या ठिकाणी रमा आलेली असते. आता रमाला बघून लगेचच अक्षय आणि स्वरा व्यवस्थित उभे राहतात. तर इकडे रमा ही मध्ये येते, त्या दोघांच्या कमरेला चांगला पदर खोसते आणि स्वराला वॉर्निंग देते, हे बघा, माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं, माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचं नाही, समजलं ना. त्याबरोबर रमाला स्वरा म्हणते, हॅलो तू तर. त्याबरोबर हा व्हिडिओ
इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.